नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लोकशाही अनुभवासाठी लिखित एक मराठी कथा तमाशा हे बघणार आहोत. गावातील माणसं रानात जात होती. सकाळचं वातावरण मनाला आल्हाद देत होतं. सूर्य हळूहळू सरकत होता. बापू झोपेतून उठून दारापुढील दगडावर बसून विचार करत होता. काय करायचं हा एकच प्रश्न आज कित्येक दिवस त्याच्यापुढे थैमान घालीत होता. बापू तरुण होता, तसा देखणाही होता आणि स्वभावानं तो रंगेल होता. तो घरच्या गुलहौशी वातावरणात वाढला होता. त्याचा आजोबा तमासगीर होता. बापूही तमासगीर म्हणून त्या खोऱ्यात नाव करून गेला होता आणि ती 2 पिढ्यांची तमासगीर परंपरा बापूजवळ येऊन खंडित झाली होती. आजानांनी वडिलांना भरपूर गाणं ठेवलं होतं. एक ढोलकं होतं, तुणतुणही होतं, पण बापू तमाशाचा फड उभा करू शकत नव्हता आणि तेच एक शल्य त्याच्यावर रचलं होतं. बाकी तसं पाहिलं तर तो सुखी होता. थोडीशी शेती होती, घर होतं, तरुण आणि देखणी बायको गोजाबाई त्याला साथ देत होती. त्यांच्या संसारात कसलीच उणीव नव्हती, पण बापूच्या जीवनात एकच उणीव होती आणि ती म्हणजे तमाशा. आपणही तमाशा करावा. हा रोज उठून लोकांचा रोजगार करून आपणाला चांगले दिवस येणार नाहीत. त्यासाठी जर आपण तमाशाचा फड उभा केला तर भरपूर पैसा मिळेल आणि नाव होईल. 2 पिढ्यांची तमासगीर हे बुरुदावलं आपण वागवत आहोत हे पाहून लोक संतुष्ट होतील, बापूराव म्हणून हाक मारतील. पण कधीतरी आपला तमाशा पाहतील तेव्हा पण आपला तमाशा कसा आणि कधी उभा राहणार? तमाशा म्हणलं की खर्च आला. आपली गुणी माणसं पाहिजेत, साज सरंजाम पाहिजे, संघ पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे एक तरणी बाण देखणी नाचणारी बाई पाहिजे. ती नखरेदार असली पाहिजे. तिनं डोळा मारला की पुढं बसलेला गडी लोण्यासारखा वितळला पाहिजे. तरच त्या तमाशात राम, तरच 4 पैशाची प्राप्ती होईल. पण मग ती बाई मिळणार कशी? ती मिळेलही, पण पैसा तो कोण देणार? ही विचारांची भुनभुन बापूच्या डोक्याला ताप देत होती. बापू रोज संध्याकाळी रानातून आला की भाकरी खात होता. मग त्याची आळीतील मित्रमंडळी जमत होती. मग ढोलकं तुणतुणं सुरात लावलं जात होतं. बिड्या पेटत होत्या. कोणता गांजाची चिलीम तयार करीत होतं. त्यामुळे टकुरी तरकटत होती आणि त्या झिटीत बापू लावणी सुरू करीत होता. त्याचा तो कसदार आवाज रात्रीला भेदीत साऱ्यात निनादत होता. बैठक रंगात येत होती. मग गिन्नी वर्गणी करून चहाचा बंदोबस्त केला जात होता. घरात गोजाबाई आवरावर करून गाणं ऐकत बसत होती. ती चटकन चहा करून सर्वांना देत होती. चहानं गळा शेकला की पुन्हा लावणीला जोर चढत होता. असं करून दिवस जात होते. लावणीच्या बैठकीनं रंगलेल्या रात्री उजाळत होत्या आणि बापू आता पुढं काय करायचं असं स्वतःला विचारत होता. काय चाललंय बापूराव? केसोपाट येऊन बापू पुढं बसत म्हणाला. रात्री मी तुमची बैठक ऐकली. झकास रंग भरला होता. अरे आम्ही पाटील, आमच्या घरात दानं आहे ती, तर तुझ्या घरात गाणं आहे. अरे गाणं आणि दानं सारख्याच मुला निघतात. तुझ्या घरात गाण्याचं पेव भरलं असून तू असं डोळं झाकून का बसलास? तमाशा कर. आबा ते तोंडचं काम नाही, बापू निर्विकार चेहऱ्याकडून म्हणाला. तुमचं दाणं म्हणून खाता येतात, पण माझ्या गाण्याला दळायचं जातं माझ्याजवळ नाही. म्हणजे कसं? केसपाटलानं प्रश्न केला आणि बापू म्हणाला, गाणं खाऊन जगायचं म्हणजे त्याच्यासाठी तमाशाचा फड असावा लागतो. माणसं आणि सनगं लागतात आणि तेवढी मजा ऐपत नाही. शिवाय नाचणारी बाई पाहिजे. ए गड्या, त्या बाईची भानगड तुझी तू बघ. आमच्या शेतात दाणं पिकतात, पण बायका उगवत नाही. ते आम्ही गावकरी वर्गणी करून तुझी अडचण दूर करू. तू तमाशा करायची तयारी कर आणि आजच दुपारी घराकडे ये, तर मी आमच्या आळीचा विचार करतो. केसू पाटील उठून गेला, पण त्यानं जाता जाता बापूच्या निराश मनाला एक नवा दिलासा दिला. त्यात एक नवी आशा फुलवली, एक नवीन मार्ग दाखवला. जर गाव मदत करेल तर मी नक्कीच तमाशाचा फड उभा करून या खोऱ्यातून सर्व तमासगीर हाकलून लावेन, अशी जिद्द त्याच्या मनात जागी झाली.
बापूचं मन भरकन भविष्यात भराऱ्या मारू लागलं. तो धुंज झाला. एक सुंदर तरुणी त्याच्यापुढं तळपू लागली. तिच्या पायातील नुपुराचा झणझणाट त्याच्या कानात निनादू लागला. तिच्या उन्मादाखालचानीनं बापू भान हरपला. त्याच्या हातातील हलगीच कडा उडू लागलो. त्याला पुढं बसलेले हजारो लोक दिसू लागले. ते सर्व तल्लीन होऊन बापूचा तमाशा पाहत होते आणि ती सुंदर तरुणी बापूसह सर्व प्रेक्षकांवर नजरेनं जादू पेरीत होती. बापू आपलाच तमाशा आपण पाहत बसला होता. आपल्या गावी तमाशाचं स्वरूप मनातल्या मनात पाहत होता. चहा तयार आहे, गोजानं हाक मारली. तसा बापूच्या डोळ्यापुढं सुरू असलेला तमाशा मोडला. तो हर्षभरीत होऊन घरात गेला आणि पितळीत चहा पिऊन बाहेर येऊन दुपारची वाट पाहत बसला. दुपारीच बापू पाटलाच्या वाड्यात गेला तेव्हा पाटील त्याचीच वाट पाहत होता. तो गंभीर चेहरा करून म्हणाला, बापू, आमचं बोलणं झालं. तुला तमाशासाठी लागणारा सगळा खर्च गाव करायला तयार आहे. तू कामाला लाग, माणसं जमव. तुला कसली बाई पाहिजे ती बघ. गाव तुला दानं देणार, पैसा देणार, मीठ मिरची पुरवणार आणि त्या बदल्यात तू वर्षातून गावाच्या जत्रे दिवशी गावाच्या देवापुढं हजेरी लावायची. हे कबूल आहे का? हे मला एकदम कबूल आहे. बापू दोन्ही कान धरून म्हणाला, माझा गाव, माझा देव आणि मी गावाचा. मी त्या दिवशी कुठे बी असलो तरी मी गावावर येऊन 2 दिवस गावाची चाकरी करीन. बस मग ठरलं. पाटील घरात जाऊन 500 रुपये घेऊन बाहेर आला. ते बापूला देऊन म्हणाला, जा तयारी कर, बसू नका. आधी ती बाई बघ. 500 रुपये हाती येताच बापूला गगनगिड्ड झालं. त्यानं पाटलाला रामराम ठोकून त्याच घडीला तो सुंदर बाईच्या शोधाला बाहेर पडला. जातेवेळी तो गोजाबाईला म्हणाला, गावानं मनावं घेतलंय. आता मी तमाशा करणार आणि त्यासाठी बाई बघायला जातोय. तू माझी वाट बघू नका. गोजा काहीच बोलली नाही. बापूनं 2 दिवस मोठी धावपळ केली. 4 गावं पालथी घातली. दोऱ्यानं दोरा जोडून नाचणारी बाई कोणत्या गावात आहे याची माहिती काढली, पण मनासारखी बाई काही त्याला सापडली नाही. तो निराश होऊन एका सांजाला गावात वस्तीला होता. गावदेरीला त्याला एक म्हातारा भेटला आणि सहज बोलणं झालं. तो म्हातारा म्हणाला, राव, मग काय गडबडताय? फर्स्ट क्लास पोरगी आहे आमच्या गावात, या. आणि त्या म्हाताऱ्यानं बापूला दुरूनच एक घर दाखवलं. बापूची आशा दुणावली. ते घर कुडामिडीचं होतं. त्याच्यावर पालाचं कोंदूळ घातलं होतं. फाटक्या कुडातून वारा घरात शिरून दिवा विजित होता. एक म्हातारी चुलीपुढे बसून भाकरी करीत होती आणि तिची लेक कांदा कापीत होती. ती मुलगी तरुण होती. 20 वर्षाचं तिचं वय असेल. ती नाकी तोंडी तरतरीत होती. ती मळकीच धडूतं पण टाप शेर नेसली होती. तिचा रंग गोरा होता. चेहऱ्याची ठेवण रेखीव होती. तिचे डोळे पाणीदार होते. तिची छाती रुंद आणि भरदार होती आणि देह निरोगीने सतेज होता. बापू घरात येताच ती तरुणी हसून पदर सावरून सरळ बसली. कोण, कुठलं आणि काय यानं केलं हे बोलणं होऊन बापूनं मुळाला हात घातला. ती तरुणी त्याला एकदम पसंत पडली. म्हणाला, मी येळगावचा बापू. मी तमाशा करायचा विचार केला आहे तेव्हा. मी तयार आहे. ती तरुणी म्हणाली, माझं नाव नवताबाई आणि ही माझी आई. तेव्हा ठरवा करा आणि सकाळी निघूया. एकदम काम पटलं. याचा बापूला आनंद झाला. आपलं नशीब बऱ्यावर आहे असं त्याला वाटलं. नाचाची गाण्याची माहिती आहे का? पाहुणं, माझ्या नवताचा गळा कोयळागत आहे. ती म्हातारी बापूकडून म्हणाली. आणि नाच म्हणला तर तिचा कधीच नाचणारी बाई हात धरणार नाही. आणि तिचं रुपडं तर तुम्ही बघताय. काय एक लावणी म्हणू? नवतानं हसत विचारलं आणि लगेच लावणी सुरू केली. तिचा ताल, कंठ यानं बापू दिपून गेला. बाई गुणी आहे, देखणी आहे आणि तरुण आहे याबद्दल त्याची खात्री झाली. तोवर म्हातारीनं चहाला पाणी ठेवलं. हां, बोला. कसं ठरवायचं ते सांगा. वाईच पटल असंच बोला. हे बघा बापूराव, मी वर्षाच्या बोलीनं तुमच्या फळात नाचायचं आणि त्यासाठी तुम्ही आधी 300 रुपये वर्षाचं द्यायचं आणि लुगडं, चोळी, खाणंपिणं बाकीचं सर तुम्हीच करायचं. पटलं. बापूनं मान्यता दिली आणि सौदा ठरला. नाची ठरली आणि बापूचा तमाशा अर्धा अधिक उभा राहिला.
रात्री जेवण झाली, मग गप्पा झाल्या आणि सकाळीच नवताबाई बापूबरोबर निघाली. तिची तयारी होताच बापूनं 300 रुपये मोजून नवताच्या मुठीत दिले. तिनं ते कपाळाला लावून आईला दिले आणि निरोप घेतला. संध्याकाळी कडूसं पडताना बापूराव नवताला घेऊन गावात हजर झाला. नवताचा रुबाब पाहून गोजाबाई मनात चिरकली, पण बोलली नाही. सकाळीच ती बातमी गावात पोहोचली. बापूनं नवता नावाची बाई आणल्याच पाहून पाटलाला समाधान झालं. त्यावेळी बापूच्या दोस्तांचा जोर झाला. सर्वांनी मिळून तालमीसाठी एक सपार दारात उभं केलं. नवताला 2 लुगडी आणि 2 खडीच्या चोळ्या तयार झाल्या आणि एकदम तिचं स्वरूपच द्विगुणी झालं. पाटलानं ठरल्याप्रमाणे 2 पोती दाणं, मीठ, मिरची, चहा, साखर पाठवली आणि बापूरावच्या तमाशाच्या तालमीला आरंभ झाला. डफ तुंतुण्यानं माणसातील कलावंत साकारायला सुरुवात केली. कंठाशी कंठ एकजीव होऊन ते स्वरांचे स्वर्ग निर्माण करू लागले. निर्जीव पदे सजीव होऊन ती माणसांशी बोलू लागली आणि आनंद देऊ लागली. बापू 2 पिढ्यांची तमाशाची वहिवाट सांगणारा दमदार तमासगीर होता. तर त्याला आणि त्याच्या कलेला नवा उजाळा देणारी, नवरूप बहाल करणारी नवता समर्थ अशीच नर्तिका होती. तिच्या पायात जादू होती, कंठात अमृत होते आणि हालचालीत उन्माद भरला होता. ती नाचत होती, ती गात होती आणि तिचे डोळे रंगरंगाचे कलाचे भरीत होते. बापूचा तमाशा तयार होत होता. 2 महिन्यात पुष्कळ तयारी झाली होती. नवता बापूला थोर कलावंत मानित होती. तो सांगेल ती सूचना अंमलात आणत होती. तिच्यात अहंकार नव्हता, पण ती तरुण होती. तिच्या देहाचा कण न कण आता फुलत होता, डोलत होता. ती बापूबरोबर सावलीसारखी वावरत होती आणि ते पाहून गोजाबाई झुरत होती. तिला दगा दिसत होता. हृदयात मत्सर प्रक्षोभ करीत होता. त्या दोघांकडं ती संशयानं पाहत होती. दिवस जात होते आणि दिवस येत होते. मध्याह्न रात्र झाली. तालमीचं काम संपलं. बापूचे साथीदार आवरावर करून आपापल्या घरी गेले. सापरात नवता आणि बापूराव दोघंच होती. रॉकेलचा दिवा देवळीत चरफडत होता. त्याचा तांबूस प्रकाश नवताच्या चेहऱ्यावर थरथरत होता आणि ती देखणी नवता मनात काहीतरी निश्चय करीत होती. बापूनं पान खाल्लं आणि तो उठणार तोच नवता म्हणाली, बापूराव थोडं बसा की. बापूराव उठता उठता पुन्हा खाली बसला आणि नवताची मादक नजर त्याच्या काळजाला भिडली. तिच्या हृदयाची भाषा बापूला समजली. तो हसला आणि म्हणाला, सांगा काय हुकूम आहे. नवतानं आजूबाजूचा कानोसा घेतला आणि त्याचवेळी काकणाचा आवाज तिच्या कानावर आला आणि ती गंभीर झाली. मग ती खुदकन हसून म्हणाली, आता काही बोलत नाही. मग केव्हा तरी माझा हुकूम तुम्हाला सांगेन. आणि नवताचा विचार काय असावा, ती अशी का असते, ती निराळ्याच नजरेनं मला का पाहते, याचा अर्थ काय. बापू एक नवीनच कोडं सोडवू लागला. गावची जत्रा जवळ आली आणि बापूचा तमाशा तयार झाला. गावाला बरं वाटलं. परगावचा तमाशा हुडकीत फिरायची वेळ टळली होती. आता ह्या घरचा बैल केव्हा बी सोडून अवताला झुपता येईल असं कित्येकाने बोलून दाखवलं. येळगावची जत्रा भरली होती. अनेक गावचे करते कारभारी जत्रेला आले होते. येळगावच्या जत्रेला येताना तमाशा हे मुख्य आकर्षण होतं. तशा पाट्या फिरल्या होत्या. माणसं तमाशाची वाट पाहत होते. पालखी फिरली आणि बापूचा तमाशा उभा राहिला. नवता जर राजाच्या राणीसारखी सजली होती. तिच्या अप्रतिम रूपाला साजानं साजरी केली होती आणि कलेनं तिला हात दिला होता. नवता नाचत होती आणि काही गावचे लोक तल्लीन होऊन माना डोलावत होते. त्या सर्वांना नवतानं भारलं होतं. त्यांची मनं कधीच जिंकली होती. माणसं वेडावली होती. ती तमासगिरावर पैसे उधळीत होती आणि नोटा काढून नवताला हाक मारत होती. मग ती वारुळातून बाहेर पडलेल्या नागिनीसारखी डुलत जात होती आणि मुठीत नोटा घेऊन गालात हसत पुन्हा रिंगणात येत होती. तमाशा रंग भरीत होता. गाव संतोषला होता. गावकऱ्यांनी पुन्हा 300 रुपये काढून बापूला दिले आणि कसोपाटी म्हणाला, नाव केलंस. आता खोऱ्यात आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवते. लौकिक मिळो, गाव तुझ्या पाठीवर, घाबरू नका. आणि त्याच फडात बापूला अनेक गावच्या जत्रेच्या सुपाऱ्या मिळाल्या.
आणि तो दुसऱ्या दिवसापासून आपला फड घेऊन बाहेर पडला. गोजा मनात झुरत होती. बापूला कैफ चढला आहे हे ती जाणून होती. स्वतः बापूला जिंकणार आणि मग आपला घोर पराभव होणार. पण ती स्तब्ध होती, काहीच बोलू शकत नव्हती. ती जळेल तसं तापावं तसा विचार करून दिवस रेटीत होती. 2 महिन्यात बापूनं सारा खोरा धनानं सोडला. आता त्याला लोक बापूराव म्हणत होते. नवताचं नाव सर्वतोमुखी झालं होतं. बापूरावचा तमाशा म्हणताच गावाच्या गाव उलटीत होती. माणसांची रीग लागत होती. 2 महिन्यानंतर बापूराव आपला फड घेऊन पुन्हा गावावर आला. तेव्हा तो पार बदलून गेला होता. आपणही कोणीतरी आहोत याची त्याला ओळख पटली होती. आणि हे दिवस दाखवल्याबद्दल तो केशव पाटलांचा उपकार मानित होता. जेव्हा बापूराव गावी आला तेव्हा गोजानं त्याला डोळे भरवून पाहिला. त्याच्यात किती बदल झाला आहे याची चाचणी घेतली. पण तो तिला पूर्वीसारखाच वाटला. त्यामुळे तिला आनंद झाला. मात्र तिच्या अंतिरीची भीती गेली नव्हती. तो बापूरावच्या फडाचा विश्रांतीचा काळ होता. दारापुढील सपरात सर्व सामान ठेवलं होतं. तिथंच सर्व तमासगीर जमून पुढचा विचार करीत होते. एका दिवशी तालीम होत होती, कधी बैठक रंगत होती. एका रात्री सपरातील बैठक मोडली. सर्व लोक घरोघर गेले. नवता आणि बापूराव दोघंच बोलत बसली होती. नवतानं डोळे फिरून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मी एक गोष्ट बोलन म्हणते पण तशी येळच ना. मग आता सांग की, बापूराव म्हणाला. काही एक मनात ठेवू नका. आपलं ठरलं होतं की 300 रुपये वर्षाचं आणि बाकी लुगडं चोळी खाणं पिणं सारं तुम्हीच करायचं. नवतानं जुनी आठवण काढली. मग तुला कशाचं कमी आहे, बापून विचारलं. सारं आहे, पण मला जे पाहिजे तेच मला मिळत नाही. नवता हसत हसत गंभीर होऊन म्हणाले, तमाशात नचणाऱ्या बाईवर तमाशाच्या मालकाची मालकी असावी असं मला वाटतंय. नवता, बापूनं तोंड उघडलं आणि नवता मध्येच म्हणाली, मी बी माणूस आहे. घराला जशी वाशाची गरज असती तशी मनाला मनाची जोड असावी लागते. माझ्या मनाला तुमच्या मनाची जोड पाहिजे, नाहीतर माझं मन मरल आणि मेलेलं मन तुमच्या कमी पडणार नाही. हेकून बापू विचारात पडला आणि त्याचवेळी देवळीतील दिवा विझला. उशिरानं नवतानं दिवा लावला आणि बापू विचारमग्न झाला. माझ्या मनाला तुमच्या मनाची जोड पाहिजे, नाहीतर माझं मन मरल आणि मग मेलेलं मन तुमच्या कामी पडणार नाही. हे नवताचे शब्द त्याच्या मस्तकात धिंगाणा घालू लागले. जर तिच्या मनाला मी माझ्या मनाची जोड दिली नाही तर ती काय करेल? तिचं मन मरल आणि ते तिचं मिलेलं मन माझा तमाशा मारेल. मग तमाशा जगवण्यासाठी मी काय करू? तमाशा मेला की मी मारणार. मग मला जगता येणार नाही. गावानं मला हात दिला, मी तमाशा उभा केला. दरसाल मी देवापुढं हजेरी लावीन असं गावाला वचन दिलं. आणि जर आता 2च महिन्यात नवता गेली आणि माझा तमाशा मेला तर गाव काय म्हणाल? मग मी देवापुढं दरसाल हजेरी कशी लावणार? नवता गेली की माझं सारच जाईल. गाव, गोजा, तमाशा आणि नवता यात बापूचा आत्मा चिरडला जाऊ लागला. नवताच्या मनाला जर मी आपल्या मनाची जोड दिली तर गोजाचं मन काय म्हणाल? या विचाराने त्याच्या मस्तकात काहूर उठवला. पुन्हा 4 दिवस तसेच गेले. ती निसांज झाली होती. नवता आणि बापू दोघं सपरात बसली होती. गोजानं बापूला घरात बोलावून घेतलं आणि गंभीर होऊन म्हणाली, तुम्ही का रंजित झालाय? मी नवताचं सारं बोलणं ऐकलंय. तुम्ही माझी काळजी करू नका. तिच्या मनाला जोड द्या, नाहीतर तुमचा तमाशा मरल. गावाचा बोल येईल, लौकिकाला बट्टा लागल. गोजा, बापूचा आत्मा कळवळला. गपकन नवता घरात आली आणि त्या दोघांमध्ये ती उभी राहिली. गोजा का मोठ्या मनाची आहे. तुम्ही तिच्या मनाची काळजी घ्या. माझं मन कधीच मरणार नाही. मला सारं रोज मिळतं. तुम्ही बटाऊ होता, मी तुमची मोहना होते. तुम्ही कृष्ण होता, मी तुमची राधा होते. तीच माझ्या मनाला जोड मिळते.
मी कधीच तुम्हाला आणि तुमच्या तमाशाला टाकून जाणार नाही. त्या नवताच्या वाक्यानं बापूर अमृतवर शाव केला. गोजाला आनंदाचं भरता आलं. तिनं नवताला मिठी मारली. म्हणाले, मी हरले आणि तू जिंकलीस. मग बापूला नवाजव मला. तो बेभान होऊन तमाशा करू लागला. अगदी वेडा होऊन तो तमाशा करत होता आणि तशीच वेडी होऊन नवता नाचत होती. तिच्या पायातील पैंजणानं तो खोरा थुंद झाला होता आणि तिच्या त्या नुपुरांनी बापूचा डफ गरजून साथ देत होता. तंत्राशी स्वर एकरूप व्हावा तसे नवता आणि बापू एकरूप होऊन आपल्या कलेचं इंद्रधनुष्य निर्माण करून वाढणा खोरा संतुष्ट करीत होती. ते पैंजण अखंड निनादत होते. तो पैंजणाचा नाद मराठी मन सुखावीत आहे. धन्यवाद.